नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये कावेरी मंदारला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव मंदार, तू जर माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हा. तुझा हा खरा चेहरा आहे ना, मी सगळ्यांच्या समोर आणेन. तेव्हा मंदार म्हणत असतो, काय करणार आहेस ग तू, काय करणार आहेस? मी त्या लोकांना त्रास देईन, नाहीतर काही करेन. तेव्हा कावेरी म्हणते, हेच हेच तुझं खरं रूप. म्हणजे त्या लोकांसमोर साळसूदपणाचा आव आणतोस आणि इथे पाठीमागे त्यांनाच त्रास देण्याचे कट रचतोस. तुझा हा खरा चेहरा त्या लोकांच्या समोर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुझा हा खरा चेहरा त्या लोकांच्या समोर आणणारच. ते माझं कुटुंब आहे आणि त्यांना जर तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला नाही सोडणार. तेव्हा इथे आता मंदार तिला म्हणत असतो, कावेरी, अगं कुठलं कुटुंब? तुझं कुटुंब ते तुझं कुटुंब आहे का? जरा लक्षात ठेव गोष्टी. ते तुझं कुटुंब नाही आहे. अगं तू त्या लोकांना फसवतेस. त्यांच्या घरामध्ये तू खोटं बोलून राहतेस. त्यांच्या इथे चांगुलपणाचा तू गैरफायदा घेतेस. अगं तू त्यांची फसवणूक करतेस. हे तुला कळत नाही आहे का? तू त्यांच्या घरची मोठी सून आहेस का? नाही, तू त्यांची कुणीच नाही आहेस. तरीसुद्धा खोटं बोलून त्यांच्या घरामध्ये राहतेस ना, आणि तू मला बोलतेस, मग मला वाटेल ते मी करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीने यशच्या रूममध्ये चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये तिने सगळं सत्य लिहून ठेवलेलं असतं. पण आता खिडकीतून वारा येतो आणि ती चिठ्ठी उडून इथे आता सुलक्षणाच्या पायाजवळ जाते. आणि प्रेक्षकांनो, सुलक्षणा यशच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती चिठ्ठी उचलते आणि आपल्या हातामध्ये ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते की बरोबर बोलतेस तू. ते माझं कुटुंब नाही आहे. मी लग्न करून त्या घरामध्ये गेलेली नाही आहे. मी नाही आहे त्यांची मोठी सून. माझा त्या लोकांशी काही संबंध नाही आहे. पण तरीसुद्धा चिकूमुळे मी त्या घराजवळ जोडले गेले. आता ती माणसं माझी माणसं आहेत. मी त्या कुटुंबाबरोबर जोडली गेली आहे. तेव्हा मी तुला सांगते, मी माझ्या बाला नाही वाचू शकले. मी माझ्या बाबांना वाचू शकले नाही. पण मी ह्या कुटुंबाला उद्ध्वस्त नाही होऊ देणार. तुझा हा खरा चेहरा आहे ना, मी सगळ्यांच्या समोर आणणार. मी मंदार, तुझा हा खरा चेहरा त्यांच्या समोर आणल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, हो, मी आता तुला ओपन चॅलेंज देतोय. जा, तुला काय करायचं आहे ते कर, जा. एक गोष्ट मी तुला सांगतो कावेरी, तुला जे काही करायचं आहे ते कर. पण तू धर्माधिकाऱ्यांची सून नाही आहेस. ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. तू त्या घरामध्ये खोटं बोलून राहतेस आणि मी सुद्धा त्या घराला त्रास द्यायलाच तिथे आलो आहे. आता काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? मी त्या लोकांना त्रास देणार आणि मी तुला ओपन चॅलेंज देतोय. तुला काय करायचं आहे ते तू कर. तू एक काम कर, तुला त्या लोकांना जाऊन माझं सत्य सांगायचं आहे ना, सांग. पण मी धर्माधिकाऱ्यांना त्रास देणारच. तेव्हा कावेरी म्हणते, काय म्हणालास तू? तुझी एवढी हिंमत? हे बघ मंदार, एक गोष्ट लक्षात ठेव, ती साधी भोळी आणि प्रेमळ माणसं आहेत. त्या लोकांना जर तुझ्यामुळे त्रास झाला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. तुझं हे खरं रूप आहे ना, त्या लोकांना सांगायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही मला. तेव्हा कावेरी इथे त्याला आता धमकीच देत असते. तेव्हा मंदार म्हणतो, काय काय म्हणालीस तू? माझं खरं रूप त्या लोकांना दाखवणार आहेस? माझं सत्य त्यांना सांगणार आहेस? ठीक आहे, जा ना, सांग. जाऊन सांग त्यांना माझं खरं रूप. मला सुद्धा ना हे चांगुलपणाचं नाटक करून करून कंटाळा आला आहे. कावेरी, खरं सांगतो मी, मला खूप कंटाळा आला आहे. आता ना मज्जा येईल, खेळायला सुद्धा मज्जा येईल. मी तुला ओपन चॅलेंज करतो आणि तू आता एक काम कर, तू त्या लोकांना, धर्माधिकारींना माझं खरं रूप जाऊन सांग आणि मी त्या लोकांना सत्य सांगतो. बघूया ना ते लोक कुणावरती विश्वास ठेवत आहेत, तुझ्यावरती की माझ्यावरती. ते लोक नक्की कुणाला सपोर्ट करतील हे तिथे गेल्यावरतीच कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संपूर्ण धर्माधिकारी आता कुणाची वाट बघत असतात? कावेरीची वाट बघत असतात. कारण नेहमीप्रमाणे यमुनाने सगळ्यांना काहीतरी दाखवलेलं असतं. त्या सगळ्यांचे कान भरलेले असतात. त्याच्यामुळे सगळे टेन्शनमध्ये असतात. सगळ्यात जास्त रेसलेस तर इथे आता यश असतो. यश तिची आतुरतेने वाट बघत असतो. फायनली घाईघाईने तिथे आता कावेरी आलेली असते. कावेरी आल्यानंतर सगळ्यांकडे ती बघते. सगळे तिला गंभीर दिसतात. तेव्हा तिला असं वाटतं, अच्छा, म्हणजे यशसाठी लिहिलेली चिठ्ठी यशने वाचलेली दिसते. तेव्हाच ते एवढे टेन्शनमध्ये दिसत आहेत. पण त्यांना लिहिलेली चिठ्ठी त्यांनी वाचून मलासुद्धा दाखवली की काय? कारण मासुद्धा खूप टेन्शनमध्ये दिसत आहेत. तेव्हा कावेरी आता मनामध्ये घाबरलेली असते. तेव्हा यश तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणत असतो की कावेरी, कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा कावेरी घाबरते. यश म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांशी खोटं का बोललात? तुम्हाला खोटं बोलायची काय गरज होती?
सत्य तुम्ही सगळ्यांना सांगितलं असतं तरीसुद्धा चाललं असतं ना. त्यासाठी सगळ्यांना खोटं बोलायची गरज नव्हती कावेरी. तेव्हा कावेरी इथे गप्पच बसते. तिला असं वाटतं की यशला सगळं कळलं आहे आणि म्हणूनच ते माझ्याशी असं बोलत आहेत. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, "अरे यश, या मुलीकडून तू काय अपेक्षा ठेवतोस? आत्तापर्यंत ते आपल्याजवळ कुणाजवळ खरं बोलली आहे का? एक तरी शब्द? नाही ना. मग ते आता खरं बोलेल अशी अपेक्षा हिच्याकडून ठेवायलाच नको. नेहमी तर हिला खोटं बोलायची सवयच झाली ना. आता का केलंस तू असं? का खोटं बोललीस तू? तुला तर या घरामध्ये सुद्धा मला सहन करायचं नाही आहे गं. पण तू उदयची बायको आणि चिकूची आई आहेस ना, म्हणून तुला या घरामध्ये मी ठेवलंय. नाहीतर कधीच तुला या घरातून मी बाहेर काढलं असतं. म्हणून मी तुला सहन तरी करत असते." तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "अगं बोल ना, आता का गप्प बसलीस तू?" तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, की याचा अर्थ यशला लिहिलेली चिठ्ठी त्यांनी वाचलेलीच नाही आहे का? म्हणजे या लोकांना काही कळलंच नाही आहे. म्हणजे आता यांना खरं सांगावंच लागेल. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, "बोल ना गं बाई, बोल. आता का गप्प आहेस तू? कुठे गेली होतीस तू?" तेव्हा इथे यमुना म्हणत असते, की "मा, अगं हिच्याकडून तू काय अपेक्षा ठेवतेस? तुला असं वाटतंय का की ही येईल आणि तुला सगळं खरं सांगेल? खरंच असं वाटतंय तुला? ही आत्तापर्यंत कधी खरं बोलली आहे का? ती आत्ता बोलणार आहे? हो की नाही गं कावेरी? आतासुद्धा तू विचारच करत असशील ना की काय खोटं बोलायचं ते? बरोबर ना? मग आता तुला जर बाहेर जायचंच होतं, तर तुला इथे चिकूच्या औषधाचं निमित्त करायची काय गरज होती? खरं सांगून सुद्धा जाऊ शकली असतीस ना? सांग, औषधाचं निमित्त करून तू कुणाला भेटायला गेली होतीस ना? आता ते सांग." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, की याचा अर्थ या लोकांना सत्य अजून कळलेलंच नाही आहे. याचा अर्थ मला यांना सगळं सत्य सांगावंच लागेल. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, "बोल ना गं, कुठे गेली होतीस तू? घरामध्ये सर्वांबरोबर खोटं बोलून कुठे गेली होतीस? पण तू काही खरं बोलणार नाहीस. पण ह्या वेळेला ना, तू खोटं बोलू शकणार नाही आहेस. कारण ह्या वेळेला माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा घरामध्ये मी सगळ्यांना दाखवला आहे. सगळ्यांनी बघितलाय तो पुरावा. त्याच्यामुळे आता खोटं बोललीस ना, तरीसुद्धा सगळ्यांना कळेल. तो पुरावा मी तुला दाखवते. हा फोटो बघ." त्याच्यामध्ये कावेरी आणि मंदार दोघेजण बोलत असतात. पण मंदारचा चेहरा त्याच्यामध्ये दिसत नसतो. तेव्हा यमुना म्हणत असते, "बघ ना कावेरी, याच्यामध्ये कोण तो माणूस आहे ज्याला तू भेटायला गेली आहेस?" तेव्हा इथे कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, "बापरे! याचा अर्थ फोटोमध्ये मी आहे आणि मंदारसुद्धा आहे, पण त्याचा चेहरा अजून कुणाला दिसलेला नाही आहे." तेव्हा यमुना म्हणत असते, "अगं बोल ना, कुणाला भेटायला गेली होतीस तू? हा कोण माणूस आहे जो तुझ्यासमोर उभा आहे? म्हणजे खोटं बोलून तू त्याला भेटायला जात असतेस का? याचा अर्थ काय समजायचा आम्ही? उदयदादा इथे नाही आहे म्हणून तू परपुरुषाला भेटायला जातेस की काय?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते, की "बरं झालं माझी मैत्रीण तिथे दीपा गेली होती आणि तिने तुम्हाला दोघांना बघितलं आणि तिने हा फोटो काढून मला पाठवून दिला आहे. नाहीतर आम्हाला तर कळलंच नसतं की तुझं आता आमच्या पाठीमागे काय काय चाललंय ते. उदयदादा इथे नाही म्हणून तुला काही रान मोकळं आहे का? तू कुठल्या परपुरुषाला भेटायला गेली होतीस ना, ते आधी मला सांग." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, "एक मिनिट, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतले आहेत. मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि प्लीज तुम्ही असं वाटेल तसं बोलू नका. मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे." तेव्हा यमुना म्हणते, "हो, तुला काय वाटतंय? आम्ही लगेच तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असं वाटतंय का तुला?" तेव्हा इथे यमुना म्हणत असते, "खोटं बोलणार आहेस ना तू? आता हे सुद्धा खोटंच बोलतेस. कुणाला भेटायला गेली होतीस? त्या व्यक्तीचं नाव सांग." यमुना म्हणते, की "तुला आम्ही या घरामध्ये ठेवून घेतलंय. आधीच आमच्या घरातले सगळे नियम तू मोडायला लागली आहेस आणि आतासुद्धा इथे आम्हाला फसवतेस ना तू." तेव्हा कावेरी म्हणत असते, "मा प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला वाटतंय तसं मी काहीही केलेलं नाही आहे. मी चुकीची नाही वागले. हो, मी बाहेर गेले होते." तेव्हा यश म्हणत असतो, "कावेरी, अहो मग तुम्ही कुणाला भेटायला गेला होतात ते तुम्ही सांगा ना. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही काही चुकीचं करणार नाही. पण तुम्ही जर अशाच गप्प राहिलात ना, तर सगळेजण उगाच विनाकारण इथे गैरसमज करून घेतील आणि तुमच्याबद्दल टोकाचा विचार करतील. तेव्हा मी तुम्हाला सांगतोय, जे काही खरं खरं आहे ते तुम्ही प्लीज सगळ्यांना सांगा." तेव्हा इथे आता कावेरी म्हणते, की "याचा अर्थ यशने सुद्धा ती चिठ्ठी वाचलेली नाही आहे. मग आता काय करू? मला सगळ्यांना खरं खरं सांगायलाच हवं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, की "हो, मी बाहेर गेले होते. मी मकरंदला भेटायला गेले होते." तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "मकरंदला भेटायला?
पण का? तू मकरंदला भेटायला का गेली होतीस? काय कारण होतं तुझं? तेव्हा इथे आता कावेरीला काय बोलावं काही कळतच नसतं. तेव्हा इथे पौर्णिमाला खूप राग येतो. पौर्णिमा म्हणते, काय? तू मकरंदला भेटायला गेली होतीस? का पण? तुझी काय गरज होती त्याला जाऊन भेटायची? म्हणजे याचा अर्थ ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट घडलेली आहे. तुला काय गरज होती गं मकरंदला जाऊन भेटायची? तुला काय करायचं होतं? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, अगं काय विचारतोय आम्ही? का गेली होतीस तू मकरंदला भेटायला? काहीतरी कारण असेल ना? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हे बघ, जे काही आहे ना ते खरं खरं सांग आम्हाला. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, का ह्या वेळेला सुद्धा तू काहीतरी गडबड केली आहेस? मागच्या वेळेला केली होतीस तशी? अगं तू का आम्हाला त्रास द्यायला आली आहेस? कुठल्या इथे जन्माचा बदला घेतेस तू आमच्याकडून? तुला माझ्या मुलीचं चांगलं झालेलं बघायचं नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मंदार येतो. मंदार म्हणत असतो, मी सांगतो कावेरी वहिनी मला का भेटायला आल्या होत्या ते. तेव्हा मंदारला तिथे बघून कावेरी पूर्णपणे घाबरलेली असते. कावेरीला वाटतं की आता हा मंदार माझ्याबद्दल सगळं सत्य सांगेल आणि स्वतः मात्र नामा निराळा राहील. तेव्हा इथे कावेरी त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मंदार म्हणत असतो की तुम्ही सगळेजण बरोबर बोलताय. कावेरी वहिनी मलाच भेटायला आल्या होत्या. त्या मला धमकवायला आल्या होत्या. तेव्हा इथे सगळेजण तिच्यावरती रागवतात. सुलक्षणा म्हणते, काय? तू त्यांना धमकवायला गेली होतीस? पौर्णिमासुद्धा तेच म्हणते, काय गं तू ह्या भल्या माणसाला धमकवायला गेली होतीस? का पण? का त्यांना धमकवलंस तू? अगं साध्या भोळ्या माणसाला धमकवायला तुला काहीच कसं वाटत नाही गं? आणि तू कुठल्या इथे जन्माचा बदला घ्यायला आलीस का आमच्याकडे? का आमच्या घराला त्रास देतेस? एक काम धड होऊ देत नाही आहेस तू. तुला या घरामध्ये येऊन अजून थोडेच दिवस झालेत तर तू तुझे रंग दाखवायला लागलीस आणि ह्या चांगल्या माणसाला जाऊन धमकावलंस. पण त्यांना धमकवण्यामध्ये कारण काय होतं ते सुद्धा आम्हाला जरा कळू दे. का केलंस तू हे सगळं? तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी गप्पच असते. कावेरीला काय बोलावं काही कळतच नसतं. इथे आता मंदारने येऊन सगळ्यांना पेचात टाकलेलं असतं. सगळेजण विचार करत असतात की कावेरीने नेमकं धमकावलं तरी का? पौर्णिमा म्हणत असते, अगं कावेरी, ही निशा, तुला निशाचं लग्नच होऊ द्यायचं नाही आहे का? आधीसुद्धा तू तिचं लग्न मोडलंस आणि आतासुद्धा तिचं लग्नाचा विचार आम्ही करतोय आणि तू आतासुद्धा त्यांना जाऊन धमकावलंस. अगं का केलंस तू असं? याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तुला तिचं लग्न होऊ द्यायचं नाही आहे, हो ना? तेव्हा यश म्हणतो, काकू हे काय बोलतोयस तू? अगं त्या निशाबद्दल असा विचार का करतील? असं काही नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का विचार नाही करणार ती? आणि काय चुकीचं बोलते? वहिनी अहो बघितलंत ना, आता आपण निशाचा विचारच करणार होतो तर ही कावेरी गेली आणि तिने मंदारला धमकावलं. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, काकू अहो रिलॅक्स, मी काय बोलतोय ते तरी निदान ऐकून घ्या ना. तेव्हा मंदार म्हणत असतो की कावेरी वहिनी मला भेटायला आल्या होत्या. त्या मला भेटल्या. त्यांनी मला धमकावलं आणि मला हक्काने सांगितलं की निशा आमची खूपच चांगली मुलगी आहे. तुम्ही निशाबरोबर लग्न करा, असं मला म्हणाल्या कावेरी वहिनी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण बाजीच पलटलेली असते मंदारने. मंदार आता सगळ्यांना सांगतो की कावेरी वहिनीने मला सांगितलं निशाबरोबर लग्न करायला. मग काय आता एवढं धमकावल्यानंतर मग मी काय करणार होतो? मी तर बाबा घाबरलो. कारण कावेरी वहिनी मला म्हणाल्या की निशाबरोबर लग्न करा आणि तिला सुखात ठेवा. तिला जर काही त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे, असं कावेरी वहिनी म्हणाल्या. मग आता हक्काने कुणीतरी मला इतकं दटावणार, मला इथे सांगणार, मग मी त्यांचं ऐकायला नको का? म्हणून मी त्यांचं ऐकलं आहे आणि मी आता निशाबरोबर लग्न करायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मंदारने निशाबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो. कारण इथे सर्व लोकांची तीच इच्छा असते की मंदारने निशाबरोबर लग्न करावं. त्यामुळे इथे आता सगळेजण आनंदामध्ये असतात. सुलक्षणा, पौर्णिमा, काका, त्याचबरोबर यश सगळेजण खुश होतात. मंदारने इथे लग्नासाठी होकार दिलेला असतो. आता मंदारविषयी कुणीच जास्तीची माहितीसुद्धा काढलेली नाही आहे, ते आपल्या लक्षात येतं. तरीसुद्धा इथे सगळेजण तयार आहेत की मंदारने निशाबरोबर लग्नासाठी होकार दिलेला असतो. तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की मंदार, खरं बोलतोयस तू? तेव्हा मंदार म्हणतो, हो मी अगदी खरं बोलतोय. तुमच्या सगळ्यांची काही हरकत नसेल, तुमच्या सगळ्यांचा जर होकार असेल तर मी निशाबरोबर तुमच्या आशीर्वादाने लग्न करायला तयार आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, निशा अगं बाळा तुझं लग्न ठरलं. मंदार किती चांगला मुलगा आहे बघ ना. आणि इथे आता पौर्णिमा खूपच खुश झालेली असते की
की तिला असं वाटत असतं की मकरंद एक चांगला मुलगा आहे आणि तो निशासाठी परफेक्ट आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की मकरंद, खरं तर आम्ही तुमच्याकडे हा विषय काढणारच होतो, पण आता तुम्हाला जर आमची निशा पसंत आहे आणि तुम्ही स्वतःने ते कबूल केलं आहे तर आमचीसुद्धा काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की हे सगळं मी कावेरी वहिनींच्या सांगण्यावरून केलं आहे, कारण त्यांनी मला सांगितलं निशा खूपच जास्त चांगली मुलगी आहे, तिच्यासारखी मुलगी मला शोधूनसुद्धा सापडणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, खरंच खरंच कावेरी अशी बोलली? तेव्हा इथे मकरंद म्हणतो, हो कावेरी वहिनीच तर म्हणाल्या. तेव्हा पौर्णिमा म्हणते, या तुम्ही दोघेजणं इथे देवाचा आशीर्वाद घ्या या. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण खुश असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, काय यांनी निशा आणि मंदारच्या लग्नाचा विचार केला होता? मंदारसारखा मुलगा आपल्या निशाला, निशा इतकी गुणी आहे, साधी बोळी आहे, तिला ह्या मंदारसारखा कपटी माणूस नवरा म्हणून सगळेजण निवडतायत, हे खूप चुकीचं आहे. आता मला काही करून मकरंदचं खरंच सत्य सगळ्यांना सांगायलाच हवं, नाहीतर इथे निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते. सगळेजण खुश असतात. तेव्हा इथे निशा आणि मंदार दोघेजण पौर्णिमाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतरला दोघेजण इथे आता सर्व मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेत असताना सुलक्षणाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर इथे जे काका आहे श्रीकांत काका, त्यांचा आशीर्वाद घेतात. विद्या आणि इथे यमुनासुद्धा खुश असतात की बाबा फायनली निशाचं लग्न हे ठरलेलं असतं. तेव्हा इथे मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर यशसुद्धा आपल्या बहिणीसाठी खुश असतो. तेव्हा इथे यशलासुद्धा मंदार जाऊन भेटतो. यशला मंदारचं सत्य माहितीच नाही आहे, त्याच्यामुळे इथे आता सगळेजण इथे खुशच आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मंदार येतो आणि म्हणत असतो की कावेरी वहिनी, हे तुमच्यामुळे शक्य झाले, म्हणून तुम्हीसुद्धा आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही तुमच्या पाया पडतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो असं काय करताय मकरंद, तुम्ही कशाला तिच्या पाया पडताय? अहो ती तुमच्यापेक्षा लहान आहे. तेव्हा मंदार म्हणत असतो की त्या जरी माझ्यापेक्षा वयाने लहान असतील ना, तरी त्यांचं नातं मोठं आहे, कारण त्या इथे निशाच्या मोठ्या भावाची बायको आहेत, उदयदादाची बायको आहेत ना त्या. मग आता या घरच्या मोठ्या मुलाची बायको असल्यामुळं ते आता माझीसुद्धा मोठी वहिनीच आहे ना, कारण निशाची मोठी वहिनी ती माझी मोठी वहिनी, तेव्हा मी त्यांचा आशीर्वाद घेणारच. तेव्हा पौर्णिमा म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे मंदार आता कावेरीच्या पाया पडायला जाणार, तेवढ्यातच ती मागे होते आणि जोरात त्याच्या खांद्याला ते हात मारते आणि म्हणते, सुखी राहा. तेव्हा त्याच्या खांद्याला खूपच जास्त दुखतं, कारण इथे कावेरीने चांगलं त्याला मारलेला असतो, काठीने त्याला चांगलं जोडून काढलेलं असतं, त्यामुळे त्याचे खांदे दुखत असतात. तेव्हा ती मुद्दामून त्याच्या खांद्याला इथे जोरात हात मारते आणि दाबून ठेवते, जेणेकरून त्याला ती आठवण यावी तिच्या माराची, आणि त्याला ती आठवण येते. त्याला खूपच जास्त दुखापत झालेली असते, त्याला खूप जोरात तिथे कळसुद्धा लागते. त्यानंतर इथे आता मंदार आपल्या मनामध्ये म्हणत असतो की कावेरी, जरी मी लग्न निशाशी करत असलो ना, तरीसुद्धा प्रेम मी फक्त तुझ्यावरती करणार, कारण तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि मी तुझ्यावरतीच प्रेम करणार. तेव्हा तो आता म्हणतो, वहिनी येऊ का, असं म्हणून तो निघून जातो. घरातले सगळेजण खुश असतात, निशाचं लग्न ठरलेलं असतं म्हणून. तेव्हा कावेरी म्हणते, या हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी हा मंदार इथे आला आहे आणि हे लोक एवढे खुश होत आहेत, त्यानंतर मी माझ्या कुटुंबाला वाचवणारच, असं कावेरी म्हणत असते. तेव्हा तिथे आता यश येतो आणि म्हणत असतो की फायनली आपल्या निशाचं लग्न ठरलं. मकरंद खरंच खूप चांगला मुलगा आहे, तेव्हा हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. तेव्हा इथे आता यशला तो चांगला वाटत असतो, म्हणून यशसुद्धा कौतुक करतो. पण प्रेक्षकांनो इथे आता कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते. कावेरी म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना तो आता मंदार चांगला वाटतोय, पण तो एक नंबरचा खोटारडा फ्रॉड मुलगा आहे. तो आपलं हे धर्माधिकारी कुटुंब, हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त करायला आलं आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सुलक्षणा यशला म्हणत असते की यश, मी निशासाठी खरंच खूप खुश आहे रे, बरं झालं तिचं लग्न ठरलं. मकरंद खरंच खूप चांगला मुलगा आहे, आपली निशा खूप भाग्यवान आहे की तिला एवढं चांगलं स्थळ आलं. तेव्हा यश म्हणत असतो, मा तू अगदी बरोबर बोलतेस, आपली निशा भाग्यवान आहेच, पण या सगळ्याचं क्रेडिट, थोडंसं क्रेडिट आपण कावेरी वहिनीला सुद्धा दिलं पाहिजे नाही का? तेव्हा इथे सुलक्षणा आता काहीसुद्धा बोलत नाही. तिने इथे यशचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो, पण जेव्हा यश कावेरीचं नाव घेतो तेव्हा सुलक्षणा लगेचच त्याचे हात सोडून देते.
तेव्हा इथे कावेरी आपल्या डोळ्याने सगळं काही बघते तेव्हा तिला फार वाईट वाटतं की इथे सुलक्षणा तिच्यावरती अजूनही खूप जास्त रागवलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश आणि कावेरी दोघेजण बोलत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, खरं सांगू का, म्हणजे कसं आहे ना यश, तुमच्या रूपामध्ये मला एक बेस्ट फ्रेंड मिळाला आहे आणि इथे आयुष्यभर मला आपली ही मैत्री जपायला नक्कीच आवडेल. तुम्ही माझ्याबरोबर मैत्री कराल? तेव्हा इथे कावेरी मैत्रीचा हात पुढे करते. तेव्हा यश तिला इथे शेक हँड करतो आणि तो म्हणत असतो की नक्कीच मला सुद्धा तुमच्याबरोबर मैत्री करायला खूप जास्त आवडेल. पण तुम्ही आता मला सांगा की तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं? आता ते आपण बोलूया. आता तर आपली मैत्री झाली आहे, हो की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश असं म्हणाल्यानंतर कावेरी त्याच्याकडे बघतच राहते. काय सांगावं, कशा पद्धतीने सांगावं, सत्य सांगावं का, याचाच कावेरी विचार करत असते.